हॅलो हाय नमस्कार. मी हर्षला तुमचं स्वागत करत आहे हर्षमय व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर नाशिक एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही तिथून डे सेकंडला अर्ली मॉर्निंग शिर्डीला गेलो. तिथे आम्ही एक 10 वाजेपर्यंत पोहोचलो. त्यानंतर आम्ही मोबाईल लॉकरला जमा केल्यानंतर आम्ही सरळ दर्शनाच्या रांगेला लागलो. पण आम्हाला कळलं तेव्हा की गर्दी नाही असं, पण आतमध्ये गेल्यावर कळलं की खूपच गर्दी आहे आणि आम्हाला 3 तास लागले दर्शनाला. जर तुम्हाला जायचं असेल शिर्डीला दर्शनाला तर नक्की तुम्ही पास काढून जा. तिथे गेल्यावर पास मिळतो किंवा जे पण बुकिंग असेल ते करून जा. आणि जर स्टे असेल तर तुम्ही नक्की त्यांच्यासाठी पण गेट आहे. सो तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर तुम्हाला लाईनमध्ये राहायची जास्त वेळ गरज नाही. सो आम्ही तिकडे अशा प्रकारे 3-3.5 तास आणि मोबाईल अलाउड नाही असल्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घ्यायला, दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घ्यायला आम्ही महाप्रसादालयाकडे आलो. आणि तिकडे सुद्धा आम्ही 50 रुपीज अडल्ट आणि असं कुपन घेऊन आम्ही वरच्या साईडनी फर्स्ट फ्लोअरला तिकडे जाऊन आम्ही छान असं जेवण केलं. जर त्या फ्री पासेस पण असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेवण, किंवा मग व्यवस्थित बसायचं असेल तर त्यासाठी सुद्धा असं आहे तुम्हाला बसण्यासाठी सुद्धा. सो तुम्ही तिकडे सुद्धा जाऊन बसून छान असं महाप्रसादालयाचा लाभ घेऊ शकता. आणि अशा प्रकारे ही शिर्डी नगरी अशी सुंदर अशी साईबाबांचं स्थान असलेलं ही शिर्डी नगरी आनंदी प्रसन्नमय, खूपच असं प्रसन्न वातावरण होतं. छान असं आमचं दर्शन झालं. सो तुम्ही सुद्धा शिर्डीला नक्की विजिट करा. खूप छान प्रसन्न वाटतं, एक आनंद वाटतो. साईबाबांची कृपा ही सर्वांवर असू देत. फक्त गेल्यानंतर एकच काळजी घ्या की तुम्हाला जर पासेस घेऊन जायचं असेल तर तसं दर्शन घ्या, तुमच्याकडे वेळ कमी असेल तर. त्यानंतर आरतीसाठी सुद्धा पासेस आहेत. सो तुम्ही आधी बुकिंग करू शकता. सो तुम्हाला आरतीला सुद्धा गाभाऱ्यात उभं राहायला मिळेल. आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो 3 तास तिकडे सुद्धा सर्व सोय आहे. चहाची सोय आहे, स्नॅक्सची सोय आहे, बसण्यासाठी व्यवस्थित आहे. सो इतका जास्त काही कंटाळा येत नाही. तरी पण मी सजेस्ट करेन की तुम्ही पास काढून जा, जेणेकरून तुमचा थोडा वेळ वाचेल. अशा प्रकारे आमचं शिर्डीचं दर्शन हे छान असं झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.